ओके. चला तर आपण सुरुवात करूया. 11 वाजून 3-4 मिनिटं झालेले आहेत. सुरुवात करूया. एनिवेज सेशनचं रेकॉर्डिंग होणार आहे. त्याच्यामुळे सेक्शनचं रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळणार आहे. जे उशिरा जॉईन होतील किंवा जे जॉईन नाही होणार त्या सगळ्यांना सेशनचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. ओके. सो आपण कुठलीही गोष्ट सुरुवात करायच्या अगोदर सगळ्यात पहिले लेट मी वेलकम यू ऑल वेलबिंग सूत्राच्या इग्नाइट युअर इनर हिलर या मेंबरशिपमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव मिलिंद जोशी आणि वेब बिईंग सूत्राचं जे पोर्टल आहे त्याचं सगळं टेक्निकल काम जे आहे ते मी आणि माझी एजन्सी बघते. माझं नाव मिलिंद जोशी. मी डिजिटल ग्रोथ सर्कल नावाची माझी डिजिटल इकोसिस्टम प्लॅटफॉर्म बिल्ड करणारी एजन्सी आहे. आणि आम्ही पुण्यात असतो आणि पुण्यातून आम्ही हे सगळं सपोर्ट करतो. ओके. सो एका मिनिटात माझी ही ओळख आहे. ओके. सो आपण डायरेक्टली मुद्द्याला वरती जाऊया. मी माझा माइंड मॅप शेअर करतो. ओके. सो माइंड मॅप दिसतोय आता. तुम्हाला माइंड मॅप दिसतोय. येस. ओके. सो आजच्या मीटिंग मध्ये आपण ह्या चार पद्धतीने काही काही स्टेप्स म्हणू आपण की किंवा काही आजच्या मीटिंगचं स्ट्रक्चर काय आहे ते या ठिकाणी दाखवतोय. सगळ्यात पहिले आपण या मीटिंगचा किंवा या सेशनचा गोल काय आहे तो डिस्कस करू. त्याच्यानंतर ग्राउंड रूल्स काय आहेत, इनिशियल स्टेप्स तुम्ही ऍज अ मेंबर इनिशियल स्टेप्स काय घ्यायला पाहिजे आणि नंतर ऍक्शन्स काय घ्यायला पाहिजे आणि पुढे काय करायला पाहिजे. सो हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मध्ये सुरुवात करताना 3 गोल्स आहेत या मीटिंगचे. सगळ्यात पहिला आहे की तुम्हाला हेल्प करणे की सुरुवात कशी करायची. वेलबिंग सूत्रामध्ये आल्यानंतर इग्नाइट युअर इनर किलर ही जी मेंबरशिप आहे यामध्ये सुरुवात काय करायची, सुरुवातीला काय काय स्टेप्स घ्यायच्या आहेत, हे सगळं या सेशन मध्ये तुम्हाला समजून येईल. ओके. सो हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही पूर्णपणे ह्याच्यावरती फोकस ठेवा. डिस्ट्रॅक्ट होऊ नका किंवा तुमच्या डोक्यात काही प्रश्न येत असतील तर ते नोटपॅड मध्ये लिहून घ्या. ओके. पण पूर्णपणे मी काय सांगतोय कसं सांगतोय ह्याच्याकडे लक्ष द्या. ओके. आणि अ, ह्या सगळ्या प्रोसेस मधनं तुम्हाला जे वेलबिंगनेसचं सर्टिफिकेशन ऍट द एंड मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काय करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण ह्या मीटिंग मध्ये डिस्कस करणार आहे. ओके. सो गोल्स क्लिअर आहेत का, समजले का गोल्स? सगळ्यात पहिला पार्ट या मीटिंग मध्ये काय काय होणार आहे. ओके. थँक्यू. सो नेक्स्ट आहेत ग्राउंड रूल्स. सगळ्यात महत्वाचा ग्राउंड रूल जो आहे की जसं मी आता सांगितलं की पूर्ण अटेन्शन ठेवा याच्यामध्ये. ओके. कारण की हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. कदाचित तुम्ही अशा प्लॅटफॉर्म वापरले असतील किंवा नसतीलही वापरले, फर्स्ट टाइम वापरत असाल तर त्याच्यामुळे मी काय काय सांगतोय, कोणकोणत्या स्टेप्स सांगतोय, ह्या स्टेप्स कडे पूर्णपणे लक्ष द्या. पूर्ण अटेन्शन याच्याकडे ठेवा. पॅरलली व्हॉट्सअपमध्ये काय आलंय, नोटिफिकेशन काय आलंय, असं काहीही करू नका. बाजूला ठेवा फोन तुमचा आणि पूर्णपणे याच्यावरती लक्ष द्या. ओके. दुसरं आहे की जवळपास 90 मिनिटापर्यंत आपली ही मीटिंग चालणार आहे. ओके. त्याच्यामुळे तेवढा वेळ तुम्ही लक्ष ठेवा. ओके. आणि जे काही क्वेश्चन्स असतील आपण सगळ्यांचे जेवढे होतील तेवढे या 1.5 तासामध्ये, अं, 1.5 तासापैकी पहिला अर्धा तास जवळपास मी हे सगळं एक्सप्लेन करेल. पोर्टलला लॉग इन कसं करायचंय, पोर्टलचा डेमो, ह्या सगळ्या गोष्टी 30 ते 40 मिनिटं मी घेईल. त्याच्यानंतरचा जो आपला जवळपास 1 तास असेल तो क्वेश्चन आन्सर साठी असेल. त्याच्यामुळे तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन सगळ्यात शेवटी ठेवा. ओके. सो अशा प्रकारचे हे ग्राउंड रूल्स आहेत. आणि तुम्ही जर हे व्यवस्थित लक्ष दिलं तर कदाचित तुमचे क्वेश्चन्स येणार पण नाहीत. ओके. तरी सुद्धा आपण क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे. ओके. ग्राउंड रूल्स क्लिअर झालेत का? येस. थँक्यू मनीष. सो लेट्स बिगिन. इनिशियल स्टेप्स. ओके. सगळ्यात पहिली स्टेप जी आहे की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला पाहिजे. ओके. इग्नाइट युअर इनर हिलिंग हिलर या मेंबरशिपचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे
तुम्ही जेव्हा पेमेंट करता तो ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट करतो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी. ओके. तर तुम्ही मोस्ट ऑफ यू जवळपास सगळेजण जॉईन झालेले आहेत, तरी पण एकदा मला कन्फर्म करा की तुम्ही जॉईन झालायत का की नाही झालाय. जॉईन ऑलरेडी. ओके, मनीषजी. व्हेरी गुड. ओके. झूम युजर म्हणजे तुमचं नाव तुम्ही ऍटलीस्ट टाईप तरी करा याच्यामध्ये म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही कोण आहात. ओके. सो येस, तुम्ही पण जॉईन झाला आहात. सो तुम्हाला मेसेजेस दिसत आहेत. ओके. गुड 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 गुड. व्हेरी गुड. सो सगळं काही कम्युनिकेशन आहे, जे मेसेजेस आहेत, अपडेट्स आहेत, हे आपल्या ग्रुपमध्ये येणार आहेत. ओके. त्याच्यामुळे हे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर कन्फर्मेशन. ओके. ग्रुप जॉईन झाल्यानंतर तुम्हाला मी आता पाथ दाखवणार आहे की आता मेंबरशिप मध्ये आल्यानंतर पहिले काय करायचंय, कसं करायचंय वगैरे. ओके. सो मी तुम्हाला पाथ दाखवतो. हा माइंड मॅप सध्या मी अनशेअर करून तुम्हाला पाथ दाखवतो काय आहे. ओके. ही इमेज दिसते आहे सगळ्यांना? येस. व्हेरी गुड. सो वेलबिंग सूत्रामध्ये परत एकदा वेलकम. अशा प्रकारची तुमची जर्नी असेल तुमच्या डिसीज रिव्हर्सल किंवा ड्रगलेस लाईफ कडे. ओके. सगळ्यात पहिले जे करायचं आहे तुम्हाला, तो 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम करायचा आहे. ओके. हे सगळे सेशन्स 5 डे फ्लॅगशिप प्रोग्रामचे जे आहेत ते रेकॉर्डेड सेशन्स आहेत. ओके. आणि ते ते तुम्हाला 5 दिवसाचे 5 वेगवेगळे रेकॉर्डिंग आहेत. प्रत्येक रेकॉर्डिंग तुम्हाला बघायचं आहे. ओके. आणि पहिल्या 3 ते 4 दिवसाच्या रेकॉर्डिंगच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म्स आहेत, ते फॉर्म फिल करायचे आहेत. ओके. हे सगळं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे. ओके. फक्त हा जर्नी आता सगळं सध्या समजून घ्या. ओके. सगळ्यात पहिले 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम तुम्हाला बघायचा आहे. त्यातले फॉर्म्स भरायचे आहेत. फॉर्म्स भरल्यानंतर तुम्ही 50+ बोनस व्हिडिओज बघणं सुरू करायचं आहे. ह्या दोन्ही जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघता, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल काही गोष्टी जाणवायला लागतील. ऑब्झर्व्ह करायला लागाल तुम्ही आणि ते सगळे नोट्स तुम्ही काढून घ्यायचे आहेत. ओके. एखाद्या पेपरवरती किंवा तुमच्या डिजिटल नोट्सवरती, वर्ड पॅडमध्ये, नोटपॅडमध्ये, जिथे किथे तुम्हाला शक्य आहे, कन्व्हिनियंट आहे, त्या ठिकाणी नोट्स काढून घ्यायचे की तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं सांगितलेल्याप्रमाणे. सरांचे जे व्हिडिओज आहेत त्या पद्धतीने ऋतुचर्या, दिनचर्या म्हणा किंवा सीझन चेंज जे काही असतील, त्याच्यानुसार तुमच्या याच्यामध्ये काय होतं, या सगळ्याच्या नोट्स तुम्ही काढायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही फॅमिली डॉक्टर कन्सल्टेशन करायचं आहे. ओके. सो हे जवळपास हे व्हायला जवळपास 1 आठवडा तुम्हाला लागेल. 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम आणि 50+ व्हिडिओ. 50+ व्हिडिओ सगळे संपलेच पाहिजे असं गरजेचं नाहीये, कारण की त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे ते पॅरलली चालू ठेवा. ओके. 50+ व्हिडिओज बघणं पॅरलली चालू ठेवा. मध्ये तुम्ही फॅमिली डॉक्टरशी कन्सल्टेशन करा. तुमचं काय मेडिकेशन असेल, काय असेल, जे तुम्ही फॉर्म्स फिल करता त्याचा डेटा ऑटोमॅटिकली डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर ते हिस्ट्री बघतात, केस पेपर बघतात. तुम्हाला अगोदर कॉल येईल. जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करता, त्यावेळेला जर तुम्ही नवीन मेंबर असाल, तुमचा केस पेपर, केस हिस्ट्री जर प्रकृतीकडे नसेल, तर तुम्हाला कॉल येईल. त्या पद्धतीने तुमच्याकडनं आणखी एक केस पेपर किंवा तुमची हिस्ट्री घेतल्या जाईल आणि मग डॉक्टरांचं कन्सल्टेशन होईल. ओके. डॉक्टरांचं कन्सल्टेशन झाल्यानंतर तुम्हाला विरेचन जर सांगितलं, तुम्हाला जर रिक्वायर्ड असेल घरगुती विरेचन, तर ते घरगुती विरेचन दिलं जाईल. आणि नंतर मग नेक्स्ट सुरू होणारा जो 30 डे चॅलेंज आहे, तो 30 डे चॅलेंज तुम्ही जॉईन करायचा आहे. ओके. 30 डे चॅलेंज मध्ये घरगुती गोष्टी असतात सगळ्या. त्याच्यामध्ये घरीच करायचं असतं. तुमचं फक्त शेड्यूल ते बघून त्याच्यामध्ये विरेचन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आता मी काही मेडिकली प्रोफिशियंट नाही आहे, त्याच्यामुळे आणखी काय काय असतं ते मी नाही सांगू शकणार. पण 30 डे चॅलेंज तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेशन साठी तुम्हाला पुढे जायचं आहे. मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा होतात, तुम्ही प्रोसेस त्यावेळेला तुम्ही ऍट सम पॉइंट तुम्ही सर्टिफिकेशनसाठी म्हणजे वेल बिईंगनेस च्या सर्टिफिकेशनसाठी तुम्ही क्वालिफाय होता. आणि देन यू कॅन त्याच्यानंतर तुमचा पुढचा पाथ काय आहे, रिव्हर्सल म्हणजे आता याच्यामध्ये जवळपास 30 ते 45 दिवस ह्या प्रोसेसमध्ये जातात. आणि 45 दिवसांमध्ये काही तुमचं
क्रिटिकल म्हणजे काय म्हणतात क्रॉनिक डिसीजेस वगैरे जर असतील, खूप जुना आजार असेल, तर तो काही ड्रगलेस होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आणखी काही ऍक्शन घ्यायचे आहेत. तर त्या पाथ टू रिव्हर्सल मध्ये तुम्हाला कळेल. ओके. जसा हा पाथ आता आपण इनिशियली काही ब्रेक थ्रूज घेण्यासाठी जो असतो, की समजलं पाहिजे आपली स्वतःची प्रकृती काय आहे. आणि त्याच्यानंतर आपण स्वतः स्वतःला कसं अॅनलाइज करायचं आहे, काय आपल्याला सूट होतं, कुठल्या प्रकारचं डाएट सूट होतं, त्याच्यानंतर डॉक्टरचं गायडन्स, त्याच्यानंतर काही इनिशियल 30 दिवसाच्या ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण ट्यून इन होतो आपल्या ड्रगलेस लाईफचा चेंज घेण्याकडे. ओके. आणि ह्यामध्ये दर शुक्रवारी जे वीकली कम्युनिटी कॉल्स असतात ते लाईव्ह असतात, ते अटेंड करायचे. आता हे 30 वीकली कम्युनिटी कॉल्स जे आहेत ते लाईव्ह असतात. डॉक्टर सुयोग दांडेकर स्वतः ते होस्ट करतात. ओके. आणि ते होस्ट करतात त्याच्यामध्ये दर शुक्रवारी रात्री 8 वाजता एक कम्युनिटी कॉल्स होत असतात. आणि प्रत्येक शुक्रवारी एक नवीन टॉपिक सर शिकवत असतात आणि तुमचे क्वेश्चन आन्सर पण लाईव्ह घेत असतात. त्याच्यामुळे हे कम्युनिटी कॉल्स चुकवू नका. दर शुक्रवारी हे कम्युनिटी कॉल्स जॉईन करा. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर इथे मी पिवळ्या रंगामध्ये, निळ्या रंगामध्ये आणि एक काय म्हणतात त्याला येलोइश रंगामध्ये हायलाइट केलेले आहेत. हे जे आहेत हे लाईव्ह सेशन्स असतात वीकली कम्युनिटी कॉलचे. आणि निळ्या रंगामध्ये जे आहेत म्हणजे फॅमिली डॉक्टर कन्सल्टेशन, 30 डे चॅलेंज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्शन घ्यायला लागणार आहे त्याच्यामध्ये. ओके. सो हे ऍक्शन ओरिएंटेड गोष्टी आहेत. आणि येलो बॅकग्राऊंड मध्ये जे दिलेलं आहे 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम, 50+ बोनस व्हिडिओज वगैरे, हे सगळे रेकॉर्डेड सेशन्स आहेत जे तुम्हाला बघायचे आहेत, शिकायचं आहे त्याच्यामधनं. ओके. सो हा पाथ क्लिअर आहे का? चॅटमध्ये तुम्ही सांगा. येस, मनीषी म्हणतायत येस. आणखी समजलाय पाथ? येस. व्हेरी गुड. सो हा पाथ जो आहे, हे इमेज तुम्हाला जी आहे ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल. ओके. आजचं सेशन झाल्यानंतर आजच्या दिवसभरात तुम्हाला ह्या पाथची एक कॉपी मिळेल. तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता, तुमच्याकडे ठेवू शकता. ओके. सो सो दॅट तुमचं तुम्हाला ते अ, लक्षात राहिलं पाहिजे, तुमचा त्याच्यावरती फोकस राहिला पाहिजे. ओके. सो हा पाथ आहे. त्याची कॉपी तुम्हाला मिळेल. ओके. गुड. सो कमिंग बॅक टू माइंड मॅप, पाथ क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोर्टलला लॉग इन करायचं आहे. ओके. सो आता मी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो त्याच्यावरती पोर्टलला लॉग इन कसं करायचं आहे. पोर्टलला लॉग इन करण्यासाठीची जी लिंक आहे, ती लिंक मी तुम्हाला इथे देतो. चॅटमध्ये पण मिळेल तुम्हाला आणि ग्रुपमध्ये पण मिळेल. ओके. ओके. ही एक अ, ही आपल्या पोर्टलची लॉग इनची लिंक आहे. learn.wellbeingsutra.in/web/login. ओके. सो ही लिंक मी तुम्हाला चॅटमध्ये पण देतो आणि ग्रुपमध्ये पण तुम्हाला मिळेल. ओके. आता सध्या लॉग इन करू नका. सध्या तुम्ही त्याच्यामध्ये रेफरन्स साठी म्हणून तुम्ही ठेवा ही लिंक. ओके. सो ही लॉग इनची लिंक आहे. आपण डायरेक्टली आता मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. लेट मी शेअर इनकॉग्नेटो विंडो. इनकॉग्नेटो विंडो मध्ये आल्यानंतर इथे मी learn.wellbeingsutra.in/web/login हे केलेलं आहे. दोन्ही मोबाईल वरती जरी तुम्ही वापरत असाल तरी हीच लिंक आहे. आणि लॅपटॉप, डेस्कटॉप वरती जरी वापरत असाल, टॅब वरती वापरत असाल, तरी सुद्धा हीच लिंक आहे. ओके. सो इथे तुमचा जो रजिस्टर्ड नंबर असतो, त्या नंबरने इथे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ओके. रजिस्टर्ड नंबर म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही पेमेंट करताना जो नंबर टाकता, तो फोन नंबर या ठिकाणी लिंक होतो आणि त्या नंबरने तुमचा अकाउंट तयार होतो. ओके.
सो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फोन नंबर वरती एक SMS मेसेज येईल आणि तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला अशी लॉग इन हिअरची एक पॉपअप येतो. यू ऑलरेडी साइन्ड इन टू अनदर डिव्हाइस. तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे का, या डिव्हाइस वरती कंटिन्यू करायचं आहे का, असा मेसेज येईल. तुम्ही कंटिन्यू म्हणायचं आहे. ओके. कंटिन्यू केल्यानंतर ही अशी विंडो येईल. ओके. आता या विंडो मध्ये आणखी पुढे काय काय आहे ते आपण बघूच नंतर. परत आपण लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला विंडो दिसते. ओके. अशा प्रकारची विंडो दिसते ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात वरती हा मेनू असतो. ओके. जिथे फीड, वर्कशॉप, कोर्सेस, मेसेजेस आणि लीडर बोर्ड ह्या गोष्टी हे मेनूज आहेत. ओके. आणि तुम्ही जर मोबाईल वरती लॉग इन करत असाल तर सगळं काही असं दिसेल, फक्त हा मेनू खालच्या बाजूला असेल. ओके. खाली एकदम बॉटमला, वरती काही नसेल. वरती मेनू नसेल, मेनू खालच्या बाजूला असेल. ओके. सो लॉग इन समजलंय का तुम्हाला? चॅटमध्ये सांगा लॉग इन कसं करायचं. मोबाईल असो का, लॅपटॉप असो का, डेस्कटॉप असो का, टॅब असो, सगळ्याला एकच लिंक आहे आणि याच पद्धतीने लॉग इन करायचं. ओके, गुड. थँक्यू. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. लॉग इन झाल्यानंतर चौथा मुद्दा आहे सपोर्ट. आता सपोर्ट कसा मिळेल तुम्हाला? आता हे सगळं करताना तुम्हाला सपोर्टची गरज असते. तर सपोर्ट कसा असेल, तर 3 पद्धतीने सपोर्ट आहे. कॉलिंग सपोर्ट. हा कॉलिंग सपोर्ट म्हणजे काय आहे, की फक्त एकदाच तुम्हाला कॉलिंगचा सपोर्ट येईल. आमच्याकडनं जे टीम मेंबर आहेत, ते तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी बरेच जण या रविवारी झालेल्या वेबिनारमध्ये जॉईन झालेले आहात. ओके. तर तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसामध्ये एक कॉल येईल, फोन फोन कॉल, आणि तुम्हाला विचारण्यात येईल किंवा तुम्हाला लॉग इन करता येतंय की नाही, तुम्ही हे केलंय की नाही. आता तुम्हाला हा जो कॉल येईल, तुम्ही रजिस्टर केल्या-केल्या, पेमेंट केल्या-केल्या लगेच येणार नाही. कारण की हा व्हिडिओ तुम्ही बघणं एक्सपेक्टेड आहात. ओके. म्हणजे ह्या न्यू मेंबर कनेक्ट ह्या सेशनमध्ये जॉईन होणं किंवा जॉईन जर झालेलं नसाल तर रेकॉर्डिंग बघणं. आता ह्याचं रेकॉर्डिंग आपण YouTube वरती टाकणार आहे आणि त्याची लिंक सुद्धा आपल्याला ग्रुपमध्ये दिलं जाणार आहे. तर हे रेकॉर्डिंग बघून समजून घेणं, लॉग इन करून बघणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अ, पुढच्या एखाद दिवसात करणार आणि त्याच्यानंतर मग ह्या पिरियडमध्ये एकेकाला तुम्हाला कॉल येईल आणि प्रत्येकाला कॉल करून विचारण्यात येईल की तुम्हाला लॉग इन करता येतंय की नाही करता येत, काय तुम्हाला व्हिडिओ प्ले करताना काही प्रॉब्लेम आहे का वगैरे. ओके. सो हा कॉल फक्त एकदाच असतो. न्यू मेंबर ओरिएंटेशन साठीचा हा कॉल असतो. याच्यामध्ये तुम्हाला फोन कॉल वरून सपोर्ट केला जाईल. ओके. त्याच्यानंतर मात्र आपल्याला व्हॉट्सअप सपोर्ट आहे. ओके. व्हॉट्सअप सपोर्ट आपला जो WPS सपोर्ट चा जो नंबर आहे, इथे तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल. सो सगळा जो पूर्ण सपोर्ट जो आहे तो आपला व्हॉट्सअप थ्रू आहे. व्हॉट्सअप वरती याच्यावरती कॉलिंग नाही आहे. आणि पूर्ण जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील, काय असेल, तुम्ही व्हॉट्सअप वरती टाकू शकता. तुम्ही ऑडिओ मेसेज सुद्धा याच्यावरती टाकू शकता व्हॉट्सअप वरती. ओके. जेणेकरून तुम्हाला समजा एखादा प्रॉब्लेम असेल जो लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही ऑडिओ मेसेज सुद्धा याच्यावरती टाकू शकता. आमच्याकडनं 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला डेफिनेटली याच्यामध्ये उत्तर मिळेल. ओके. सो WPS सपोर्ट नंबर, तुम्ही हा नंबर तुमच्याकडे जर नसेल तर हा आत्ताच सेव्ह करून घ्या तुमच्या फोनमध्ये. मी इथे चॅटमध्ये पण टाकतोय. कारण की प्रायमरी सपोर्ट नंबर हा इथे आहे. तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर ऑलरेडी ग्रुप ऍडमिन हा नंबर आहे. ओके. जो व्हॉट्सअप ग्रुप आपला आहे ना, WPS सपोर्टचा, इग्नाइट युअर इनर हिलर मेंबर्सचा जो ग्रुप आहे, तो त्या ग्रुपमध्ये
ऍडमिन मध्ये ऑलरेडी हा नंबर आहे. ओके. तुम्हाला जे मेसेजेस येतात ग्रुपमध्ये ते सगळे मेसेजेस याच नंबरवरनं येतात. सो तुम्ही हा नंबर सेव्ह करून घ्या, WBS सपोर्ट म्हणून. ओके. आणि कन्सल्टेशन आणि मेडिसिन याच्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करता त्यावेळेला कन्सल्टेशन आणि मेडिसिन्स याच्या संदर्भात भाग्यश्री वहिनी म्हणून आहेत, किंवा तिकडे मेडिसिन साईडला एक वेगळ्या मॅडम किंवा सर असतात, जे तुम्हाला सपोर्ट करतात. ओके. तुम्हाला डायरेक्टली हा जो सपोर्ट आहे हा मेनली प्लॅटफॉर्म रिलेटेड इन्क्वायरी जे असतील की लॉग इन करायचंय, व्हिडिओचं आहे असं, ह्या संदर्भात हा आहे. किंवा तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे पण अपॉइंटमेंट बुक करता येत नाहीये फॉर एनी रिझन, तुम्हाला कुठल्याही कारणाने अपॉइंटमेंट बुक करता नाही येत, मॅन्युअली तुम्हाला फॉलोअप करून अपॉइंटमेंट बुक करायची आहे. ओके. किंवा तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली आहे पण तुम्हाला वेळ बदलून घ्यायची आहे, तर तुम्ही ह्या WPS सपोर्ट नंबरवरती मेसेज करू शकता आणि त्या पद्धतीने आम्ही कोऑर्डिनेट करून घेऊ तुमच्या अपॉइंटमेंटसाठी. किंवा मेडिसिनचा फॉलोअप घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही याच्यावरती मेसेज करू शकता. ओके. सो तुम्हाला आणखी एक मेडिसिन रिलेटेड किंवा तुमची हिस्ट्री घेण्यासाठी केस पेपरसाठी एक वेगळा सपोर्ट असणार आहे. आणि तिकडनं तुम्हाला कॉलिंग वरून सपोर्ट मिळेल. ओके. कॉलिंग किंवा व्हॉट्सअप जे काही कन्व्हिनियंट आहे. सो अशा पद्धतीचं आपलं 3 लेव्हलचा सपोर्ट आहे. हे कळलंय का तुम्हाला? चॅटमध्ये सांगा मला इफ यू अंडरस्टँड दिस. सपोर्ट करलाय चॅटमध्ये टाका येस. नसेल तर आपण शेवटी प्रश्न उत्तरामध्ये घेऊच. कन्सल्टेशन सपोर्ट नंबर तुम्हाला नंतर मिळेल जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन बुक करा. ओके. थँक यू. ओके. सो ह्या सगळ्या तुमच्या इनिशियल स्टेप्स आहेत. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, पाथ समजून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने तो पाथ फॉलो करायचा आहे. पोर्टलला लॉग इन करायचं आहे ह्या लिंकवरनं आणि देन सपोर्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने सपोर्ट मिळेल. ओके. आता आपण जाऊ की तुम्हाला रिअली ऍक्शन्स काय घ्यायचे आहेत. ओके. हे तर झालं थिओरॉटिकल गोष्टी किंवा अवेअरनेस बद्दलच्या गोष्टी. ऍक्शन्स काय घ्यायचे आहेत, तर ऍक्शन सगळ्यात पहिले तुम्हाला 5 दिवसाचा फ्लॅगशिप प्रोग्राम बघायचा आहे. आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो की हा 5 दिवसाचा प्रोग्राम, फ्लॅगशिप प्रोग्राम कुठनं ऍक्सेस करायचा आहे, कसा ऍक्सेस करायचा आहे, या सगळ्या गोष्टी. ओके. सो मी परत माझी स्क्रीन शेअर करतो ज्या ठिकाणी आपण लॉग इन केलं होतं. सो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळ्यात पहिले ही फेसबुकची वॉल जशी असते त्या पद्धतीने ही आपल्या पोर्टलची वॉल आहे, फीड आहे. ओके. तुम्ही याला फीड म्हणू शकता, वॉल म्हणू शकता, तुम्हाला जे हवं आहे कन्व्हिनियंट आहे ते म्हणा. ओके. सो या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सगळं दिसेल. वरती मेनू असतो, लॅपटॉप डेस्कटॉप टॅब वरती तुम्हाला वरती मेनू दिसेल. फीड, वर्कशॉप, कोर्सेस, मेसेजेस आणि लीडर बोर्ड. हे एक 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 मी सगळं समजून सांगणार तुम्हाला काय कोणत्या टाइप मध्ये काय आहे. ओके. सो या ठिकाणी 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला कोर्सेस वरती सिलेक्ट करायचा आहे. हा सगळ्यात मधला जो आयकॉन आहे, मेनू आयकॉन, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोर्सेस वरती पुस्तक उघडल्यासारखा जो आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. मोबाईलमध्ये हा मेनू खाली आहे. परत एकदा सांगतो, मोबाईलमध्ये हा मेनू खाली दिसेल आणि सिक्वेन्स हाच असणार आहे मोबाईलवरती सुद्धा. डावीकडे फीड, त्याच्यानंतर वर्कशॉप, मध्यभागी कोर्सेस, नंतर मेसेजेस आणि नंतर लीडर बोर्ड. ओके. सो इथे कोर्सेस वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम दिसेल. ओके. मोबाईल वरती एकच दिसणार आहे 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम. त्याच्या खाली 50+ बोनस व्हिडिओ, त्याच्या खाली 30 डे चॅलेंज ह्या सिक्वेन्सनी असणार आहे मोबाईल वरती, कारण मोबाईल वरती विजिबली जागा कमी असते. ओके. सो लॅपटॉप वरती आपण या ठिकाणी स्टार्ट लर्निंग वरती क्लिक करायचं. सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा सुरू करता त्यावेळेला स्टार्ट लर्निंग वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम
ओके. या 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये इथे डे वाईज व्हिडिओज आहेत. 5 डे फ्लॅगशिप प्रोग्रामच्या खाली डे 1, डे 2, डे 3, डे 4 आणि डे 5. ओके. डे 1 वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी जसं तुम्ही YouTubeचा व्हिडिओ प्ले करता त्या पद्धतीने प्ले करायचं. ओके. या पद्धतीने हे 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम ऍक्सेस करायचे आहे आणि हे झाल्यानंतर डे 1 झाल्यानंतर डे 2 चा व्हिडिओ डे 2 वरती क्लिक करा आणि प्ले करा. त्याच्यानंतर डे 3 आहे. आता हे व्हिडिओ जे आहेत हे ऑटो प्ले होत नाहीत. त्याला क्लिक करून प्ले करायला लागतात. ओके. मोबाईल वरती जर तुम्हाला हे करायचं असेल तर मोबाईल वरती खाली डे 1, डे 2, डे 3 च्या समोर असा कॅमेराचा आयकॉन पण तुम्हाला दिसतो. त्याच्यावरती पण तुम्ही क्लिक करून प्ले करू शकता. सो आता डे 1, डे 2, डे 3 मध्ये आणि डे 4 मध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्या खाली इथे डिस्क्रिप्शन असतं. डिस्क्रिप्शनच्या या सेक्शन मध्ये तुम्हाला होमवर्क किंवा फॉर्म्स भरायचे जे आहेत त्याची लिंक दिलेली आहे. ओके. हे गुगल फॉर्म्स आहेत. ओके. त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला तो फॉर्म दिसायला लागतो आणि हा फॉर्म भरायचा. पहिले डिस्क्रिप्शन वाचून घ्या फॉर्म भरायच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की काय करायचंय, कसं करायचंय. ओके. आणि एक प्रश्नाचं उत्तर देत जायचं. सो या पद्धतीने पहिल्या दिवशी तुम्हाला 2 फॉर्म भरायचे आहे. टॉक्स स्कोर ए, टॉक्स स्कोर बी हे 2 फॉर्म भरायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तसंच डिस्क्रिप्शन मध्ये खाली प्रकृती टाइप 1, प्रकृती टाइप 2 हे 2 फॉर्म्स भरायचे आहेत. तिसऱ्या दिवशी तुम्हाला सेम मेल हार्मोनल इम्बॅलन्स पुरुषांनी भरायचा फॉर्म इथे मिळेल. फिमेल हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांनी भरण्याचा फॉर्म या ठिकाणी मिळेल. इंटेलेक्च्युअल हेल्थ असेसमेंटचा जो फॉर्म आहे हा पुरुष स्त्री दोघांनीही भरायचा आहे. आणि आणि तुम्हाला आणखी काही म्हणजे प्रश्न असतील, काय असेल, ह्याच्याशिवाय जर काही प्रश्न असतील तर तुम्ही या फॉर्म वरती क्लिक करून प्रश्न भरू शकता. ओके. फॉर सम रिझन काही कारणामुळे समजा तुम्ही डे 1 बघितलंय, डे 2 बघितलाय, डे 3 बघितलाय, पण फॉर्म भरायचे राहिले असतील, तर डे 4 ला तुम्हाला डे 4 च्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या फॉर्मच्या लिंक्स एकत्र दिलेल्या आहेत. फॉर्म ए, फॉर्म बी, टाइप 1, टाइप 2, मेल हार्मोनल इम्बॅलन्स, फिमेल हार्मोनल इम्बॅलन्स आणि इंटेलेक्च्युअल असेसमेंट. ओके. सो प्रत्येकाला हा एक फॉर्म भरावा लागेल, हा दुसरा फॉर्म भरावा लागेल, हा तिसरा फॉर्म भरावा लागेल, हा चौथा फॉर्म भरावा लागेल आणि या दोन पैकी एक पाचवा फॉर्म भरावा लागेल आणि हा सहावा फॉर्म भरावा. सो प्रत्येक व्यक्तीला 6 वेगवेगळे फॉर्म भरायचे आहेत. ओके. आणि 5व्या दिवसाला कुठलाही फॉर्म नाहीये. कन्क्लुडिंग सेशन आहे ते. ओके. की पुढे काय करायचं आहे 5 दिवस झाल्यानंतर. सो या पद्धतीने हे पाचही डेजचे सेशन्स रेकॉर्डिंग हे पाचही दिवसाचे सगळे रेकॉर्डिंग आहेत आणि हे तुम्हाला ऍक्सेसिबल आहेत या ठिकाणी. सो हे कळलंय का तुम्हाला? 5 दिवसाचा फ्लॅगशिप प्रोग्राम कसा ऍक्सेस करायचा आणि व्हिडिओ कसे बघायचे? चॅटमध्ये सांगा मला. येस, अनुजा आळशी म्हणतात. येस, अर्चनाजी म्हणतात. येस. ओके. ओके. गुड. थँक्यू. सो आता पुढे जाऊया. फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्राम नंतर आपण पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे फॉर्म फिलिंगचा. ओके. फॉर्म कसे भरायचे हे पण तुम्हाला समजतंय आता दाखवलं त्या पद्धतीने. राईट. ओके. गुड. तिसरा पार्ट आहे की 50 प्लस बोनस व्हिडिओज कसे बघायचे. ओके. 50 प्लस बोनस व्हिडिओज तुम्हाला बघता येतील ते म्हणजे सिमिलरली आपण ज्या पद्धतीने 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम ऍक्सेस केलेला आहे तसंच तुम्हाला कोर्सेस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही आता
फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये आहात, तर तुम्ही या ठिकाणी हा जो बॅक आयकॉन म्हणजे डावीकडे जाणारा जो बाण आहे, त्या बाणावरती क्लिक करून किंवा तो बॅक आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही पाठीमागे जाऊ शकता. पाठीमागे गेल्यानंतर इथे कोर्सेस सेक्शन वरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्ही परत कोर्सेस वरती या. ओके. कोर्सेस वरती आल्यानंतर फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्राम च्या खाली मोबाईल वरती असाल तर फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्रामच्या खाली 50+ बोनस व्हिडिओज आहेत. ओके. सो 50+ बोनस व्हिडिओज वरती क्लिक करायचं आणि तुम्ही या ठिकाणी सगळे जे व्हिडिओज आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अग्नीवर परिणाम करणारे घटक. तुम्हाला पहिल्यापासून सुरू करायचं असेल, तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक केलं की पहिल्या व्हिडिओला जाणार अग्नीवर परिणाम करणारे घटक आणि तुम्हाला तो परत प्लेयर व्ह्यू दिसेल. ओके. त्यानंतर ऋतुविचार, व्हॉट, हाऊ अँड व्हेन टू इट, अन्न संस्कार, सम्यक योग असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. हे सगळ्यात पहिले मेटाबॉलिझमचा सेक्शन आहे की अग्नीवर परिणाम करणारे घटक काय काय आहे, मेटाबॉलिझमवर काय काय इम्पॅक्ट करतं. तो एक सेक्शन आहे. त्याच्यामध्ये 7 व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर मलाच का, आयुर्वेदात मूळ कारणे काय सांगितलेली आहेत, हे असे त्याच्यामध्ये 11 व्हिडिओज आहेत. हे 11 व्हिडिओज तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर रिइन्स्टेट मेटाबॉलिझमला परत ऍक्टिव्हेट कसं करायचं त्याच्याबद्दलचे व्हिडिओज आहेत. ओके. त्याच्याबद्दलचे जवळपास 11 व्हिडिओ आहेत आणि आणखी काही महत्वाचे व्हिडिओ जसं गुडघ्याचे व्यायाम, नी पेन असेल काय असेल तर गुडघ्यांचे व्यायाम कसे करायचे, व्हेरिकोज वेन्स साठी काय व्यायाम करायचे आहेत, मेडिकेटेड वॉटर क्षारधर्मी प्रकृतीसाठी कसं करायचं आहे, मेडिकेटेड वॉटर आम्लधर्मी प्रकृतीसाठी कसं करायचं आहे, समधर्मी प्रकृतीसाठी कसं करायचं आहे, याचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. योग निद्राचा व्हिडिओ आहे, मेडिटेशन आहे. ओके. त्याच्यानंतर विविध रोग आणि विचार आणि उपचार पद्धती, सांधेदुखी, आमवात, संधिरोग, मणका विकार, रक्तदाब, हृदयरोग, ब्रेन स्ट्रोक, बद्धकोष्ठता, IBS, थायरॉइड, वेट लॉस, चरबीचे विकार, डिप्रेशन, मनोविकार, सगळे वेगवेगळ्या डिसिजेस रिलेटेड व्हिडिओज या ठिकाणी आहेत. जवळपास 16 व्हिडिओज ते आहेत आणि रोग चिकित्सा आणि उपचार कसे करावे याच्यावरती, रोग म्हणजे काय वगैरे असे हे 4 व्हिडिओज आहेत. सो अशा प्रकारे हे टोटल 50 पेक्षा जास्त 55-56 काहीतरी व्हिडिओज आहेत. हे 56 आहेत टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके. सो हे व्हिडिओज तुम्ही असं याच्यावरती क्लिक करून प्ले करू शकता. ओके. सेम वे व्हिडिओवरती याच्यावरती क्लिक करायचं आणि प्ले करायचं. ओके. सो अगेन दुसरा व्हिडिओ बघायचा असेल तर ऋतुविचारवरती क्लिक करायचं आणि प्ले करायचं पुढच्या व्हिडिओ. आता हे जे व्हिडिओज आहेत यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये काही नाहीये कारण इथे तुम्हाला काही फॉर्म वगैरे भरायचं नाहीये. परंतु प्रत्येक व्हिडिओच्या खाली फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्रामच्या पण म्हणजे जेवढे व्हिडिओज आहेत त्या सगळ्याच्या खाली कमेंट सेक्शन आहे. तुम्ही याच्यावरती जसा तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओज वरती कमेंट करू शकता त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओज वरती तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय चांगलं वाटलं, ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघा रुपाली बेलसरे यांनी कमेंट केलंय, कल्पना जोशी यांनी केलंय, बरेच या ठिकाणी कमेंट आलेले आहेत. सो अशा प्रत्येक व्हिडिओवरती तुम्हाला जे काही वाटलं, तुम्ही जे काही शिकलात त्याच्यामधनं, तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. प्रत्येक व्हिडिओवरती या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. Okay. सो अशा पद्धतीने तुम्ही 50+ बोनस व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायची असेल तर कंटिन्यू वरती सुरुवात करायची आणि जिथे तुम्ही सोडलं असेल त्या ठिकाणाहून ते सुरुवात होईल. आता हे पूर्णपणे ऑनलाईन सिस्टम आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या डिव्हाइसवरनं ऍक्सेस करता, तुमच्या इथे येणार इंटरनेटची स्पीड काय आहे, काय बँडविड्थ कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती ह्याचं प्लेइंग अवलंबून असतं. ओके. त्याच्यामुळे तुम्ही इथे बघितलं की सगळे व्हिडिओज व्यवस्थित प्ले होत आहेत.
आणि तुमच्याकडे जर काही इंटरनेट डिस्कनेक्ट होत असेल, स्पीड चांगली नसेल, तर त्याच्यावरती त्याचा प्ले होतंय, नाही होत, लोड होतंय, नाही होत, हे डिपेंड असतं. ओके. त्याच्यामुळे इंटरनेट कनेक्शन वरती खूप गोष्टी ह्या अवलंबून आहेत. सो नेक्स्ट जे आहे की आपण ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी बुक करायची, त्या ठिकाणी तुम्ही पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा घ्यायच्या अगोदर हे 50+ व्हिडिओज कसे बघायचे हे समजलं का? कारण की याच्यामधनं तुम्हाला तुमच्या प्रकृतीच्या नोट्स, तुमची स्वतःची प्रकृतीची अवेअरनेस कळणार आहे. ओके. गुड, गुड. सो पुढचा मुद्दा आहे की ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी बुक करायची. सो आतापर्यंत तुम्ही काय केलेलं असेल की फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्रामचे व्हिडिओज बघितलेले असतील, फॉर्म्स फिल केलेले असतील, स्वतःच्या प्रकृतीचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते नोट करणं सुरू केलेलं असेल आणि 50+ व्हिडिओज मधनं आणखी तुम्हाला डीप अंडरस्टँडिंग त्याच्यामधनं आलेलं असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हेरिकोज वेन्स असतील, तर त्या संदर्भातलं व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं काही स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील, की तुम्ही रोज काय करता, काय नाही करत, काय कशा प्रकारचं तुमचं डाएट आहे, तुमची एक्सरसाइज कशा प्रकारची आहे, कामाची पद्धत कशा प्रकारची आहे. ह्या सगळ्या तुम्ही नोट्स काढलेल्या असतील. हे झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायची आहे. ओके. ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करताना तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ सेक्शन मध्ये आहात, कोर्सेसच्या सेक्शन मध्ये आहात, कुठल्या तरी व्हिडिओ वरती आहात. ओके. तर इथनं परत तुम्ही हे बॅक वरती क्लिक करायचं आहे. हा जो बॅक एरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. ओके. तुम्ही कोर्सेस वरती येणार आणि इथे फीड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायचं असेल तर मग तुम्हाला इथे फीड वरती क्लिक करायचं आहे. ओके. फीड वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला हे न्यू मेंबर कनेक्ट दिसतंय, आताच चाललेला सेशन, त्याच्या जस्ट खाली यू हॅव 3 आउट ऑफ 3 अवेलेबल स्लॉट फॉर इव्हेंट कन्सल्टेशन विथ फॅमिली डॉक्टर इन पर्सनलाइज कन्सल्टेशन विथ फॅमिली डॉक्टर हे दिसून येतं. या ठिकाणी तुम्हाला एक कॅमेराचा आयकॉन पण आहे आणि इथे बुक नाऊ बटन पण आहे. ओके. आता मोबाईल वरती कदाचित हे बटन दिसणार नाही किंवा कॅमेराचा आयकॉन दिसणार नाही. ओके. परंतु याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला कॅलेंडर ओपन होईल. ओके. बुक नाऊ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅलेंडर ओपन होतं आणि ह्याच्यामध्ये सगळे डेट्स आहेत. हा ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आज आपण 11 तारखेला आहे. पण 12 तारखेपासून ज्या ज्या डेट्सच्या खाली हा निळा डॉट आहे, त्या डेट्सला कन्सल्टेशन स्लॉट ओपन आहेत असं म्हणू आपण. ओके. सो फॉर एक्झाम्पल जर मला 13 तारखेचा स्लॉट बुक करायचा असेल, तर मी 13 वरती क्लिक करेल. 13 वरती क्लिक केल्यानंतर खाली अवेलेबल स्लॉट दिसतील. ओके. मोबाईल वरती पण असंच दिसतं. अशाच प्रकारे कॅलेंडर ओपन होतं. त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे त्या डेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवेलेबल स्लॉट्स दिसतात, की 13 तारखेला 10 ते 11चा एक स्लॉट आहे, 12:30 ते 1:30चा एक आहे, 1:30 ते 2:30चा एक आहे, 3:30 ते 4:30चा आहे, 4:30 ते 5:30चा आहे. फॉर एक्झाम्पल मला 4:30चा स्लॉट बुक करायचा आहे, तर मी ह्या 4:30च्या स्लॉट वरती क्लिक करेल. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बुक नाऊ बटन पर्पल होईल. ओके. जोपर्यंत तुम्ही क्लिक नाही करत तोपर्यंत हे बुक नाऊ बटन पर्पल होत नाही. ओके. आणि स्लॉट वरती क्लिक केलं की हा बुक नाऊ बटन क्लिकेबल म्हणजे पर्पल होईल आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्लॉट बुक होईल. ओके. सो लॅपटॉप वरती तुम्ही करत असाल तर तुम्हाला असा मेसेज येईल, यू आर ऑल सेट, यू हॅव सक्सेसफुली बुक्ड युअर स्लॉट, आणि तुम्ही तुमच्या गुगल कॅलेंडर सोबत इंटिग्रेट पण करू शकता किंवा तुम्ही इथे क्रॉस वरती क्लिक करून देऊ शकता. ओके. सो तुमचा स्लॉट बुक झाल्यानंतर मोबाईल वरती अशी ही विंडो येत नाहीये कन्फर्मेशनची. मोबाईल वरती फक्त वरती एक सेक्शन येतो की युअर स्लॉट हॅज बीन सक्सेसफुली बुक, आणि तो लगेच चालला जातो. 1 सेकंदामध्ये तो चालला जातो. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला दिसत नाही. परंतु दुसरं व्हॅलिडेशन, आपला कॉल बुक झाला की नाही, स्लॉट बुक झाला की नाही हे बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला लगेच दिसेल. अगोदर आपण बघत होतो यू हॅव 3 आउट ऑफ 3 अवेलेबल स्लॉट्स. आता इथे आहे 2 आउट ऑफ 3 अवेलेबल स्लॉट्स. ओके.
त्याच्यामुळे एक अपॉइंटमेंट स्लॉट बुक झालेला आहे आपला. ओके. याचं नोटिफिकेशन ईमेल वरती पण येतं. पण बऱ्याचदा आपण ईमेल बघत नाही किंवा काही ईमेल्स हे प्रमोशनल फोल्डर मध्ये किंवा जंक फोल्डर मध्ये जातात, त्यामुळे ते दिसत नाही. परंतु तुम्ही या ठिकाणी चेक करून तुमचा स्लॉट बुक झालेला आहे हे अश्युअर करू शकता. ओके. हा स्लॉट बुक झाल्यानंतर तुम्हाला प्रकृतीचे आपले डॉक्टरचे टीम जे आहे त्यांच्याकडनं इनिशियल जे तुमचा जर केस हिस्ट्री नसेल, केस पेपर नंबर जर नसेल अ, यांच्यामध्ये अगोदर डॉक्टर दांडेकरांच्या ओपीडी मध्ये, तर तुम्हाला कॉल येईल. तुमचा केस केस पेपर भरून घेतला जाईल, हिस्ट्री भरून घेतल्या जाईल आणि इनिशियली तुमच्या ज्युनियर डॉक्टरची कन्सल्टेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्टर स्नेहल ज्या पॅनलवरती आहेत त्यांच्यासोबत कन्सल्टेशन होईल. तर ही कन्सल्टेशनची प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस आता तुम्ही जर बघाल तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुमची ही इथे ऑनलाईन दाखवतो. म्हणजे आपण स्लॉट बुक केल्यानंतर एक ऑनलाईन इव्हेंट क्रिएट होतो. परंतु हे सगळं फोन कन्सल्टिंग असेल. तुमचं ऑनलाईन सेशन काही होणार नाही. जसं आता आपण बसून एक सेशन करतोय Zoom वरती. तसं काही सेशन होणार नाहीये. तुम्हाला ऑनलाईनच सगळं होईल. म्हणजे फोनवरून सगळं कन्सल्टेशन होईल. ही कन्सल्टेशनची प्रोसेस समजली आहे का तुम्हाला? येस. व्हिडिओज के.एम. कोण आहे तुमचं नाव सांगा. व्हिडिओज ऑनलाईन आहेत, ऑफलाईन नाही, डाउनलोड करता येणार नाही. केदारजी, सॉरी, केदारजी नाव सांगितलेलं आहे तुम्ही. सगळे व्हिडिओज हे ऑनलाईन आहेत आणि कुठलेही डाउनलोड करता येणार नाही. ओके. ओके. सो ऑनलाईन अपॉइंटमेंटचं तुम्हाला कळलेलं आहे. त्याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे 30 डे चॅलेंज. ओके. सो 5 दिवसाचे फ्लॅगशिप प्रोग्रामचे व्हिडिओज बघितल्यानंतर, ते फॉर्म्स भरल्यानंतर तुमची हिस्ट्री डॉक्टर पॅनलकडे जाईल. त्याच्यानंतर तुम्ही पॅरलली स्वतःच्या प्रकृतीच्या नोट्स काढणं सुरू करायच्या. नोट्स काढताना तुम्हाला पॅरलली 50+ बोनस व्हिडिओज बघणं सुरू करायचे. त्याच्यामधनं पण नोट्स काढायच्या. मीन व्हाईल तुम्ही डॉक्टरांशी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करणार. बुक केल्यानंतर तुमचं कन्सल्टेशन होईल. कन्सल्टेशन झाल्यानंतर जे पुढचं 30 डे चॅलेंज जे आहे, सगळे 30 डे चॅलेंज हे लाईव्ह असतात. ओके. दररोज डॉक्टर एका स्पेसिफिक टाइमला डॉक्टर स्नेहल हे सगळं कोऑर्डिनेट करतात. ओके. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठेही काही बुकिंग वगैरे करायची गरज नाही आहे किंवा काय. जसं आपण ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी स्लॉट बुक करतो, फोन कन्सल्टिंगसाठी स्लॉट बुक करतो, तसं काही बुकिंग करायची गरज नाही आहे. आपल्या ग्रुपमध्ये नेक्स्ट जेव्हा बॅच सुरू होत असते 30 डे चॅलेंजची, त्यावेळेला ग्रुपमध्ये मेसेज येतो आणि त्या मेसेजला आता तुम्ही सगळे नवीन जॉईन झालेला आहात आणि मागची बॅच जी आहे ती 6 तारखेला संपलेली आहे. नवीन जे 30 डे चॅलेंज सुरू होणार आहे ते 16 तारखेला, म्हणजे येत्या शनिवारी सुरू होणार आहे. ओरिएंटेशन कॉल शनिवारी असेल. ओके. सो तुम्हाला जॉईन करायचं असल्यास तुम्ही 30 डे चॅलेंज इमिजिएटली सुरू करू शकता. त्याबद्दलचा मेसेज 3-4 दिवस, 2-3 दिवस अगोदर आपल्या ग्रुपमध्ये येतो आणि तुम्हाला ते लाईव्ह सेशन अटेंड करायचे आहे. त्या सगळ्याचे पण रेकॉर्डिंग मिळतात आणि मी तुम्हाला इथे दाखवतो की रेकॉर्डिंग त्याचे कसे बघायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर रेफर करायचं असेल किंवा नक्की 30 डे चॅलेंज मध्ये होतं काय, काय असतं, मागच्या 30 डे चॅलेंज मध्ये काय झालंय, हे जर बघायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही परत कोर्सेस वरती जाऊ शकता. कोर्सेस वरती गेल्यानंतर 30 डे चॅलेंज या ठिकाणी तुम्हाला दिसतं. याच्यावरती कंटिन्यू केलं की या ठिकाणी जुलै, ऑगस्ट म्हणजे 7 जुलैला एक 30 डे चॅलेंज सुरू झालं आणि 6 ऑगस्टला संपलं. तर याचे सगळ्याचे व्हिडिओज रेकॉर्डिंग या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके. सो समजा तुम्ही जॉईन झालात आणि तुमचा एखाद दिवस मिस होत असेल, तर तुम्ही यू कॅन गो बॅक आणि तुमचे रेकॉर्डिंग या ठिकाणी बघू शकता. आता हे जुलैच्या महिन्यातले बॅचचे रेकॉर्डिंग आहे. पहिली बॅच झाली होती 15 मे ते 14 जून. ओके. तर त्याचे पण इथे रेकॉर्डिंग आहेत.
सगळे सेशन्स जे आहेत 30 डे चॅलेंजचे, हे लाईव्ह होतात आणि त्याचं रेकॉर्डिंग इथे अपलोड केलं जातं. ओके. सो तुम्ही हे सगळे सेशन जे आहेत हे लाईव्ह अटेंड करणं एक्सपेक्टेड आहे, कारण डॉक्टर स्नेहल स्वतः तिथे गाईड करत असतात, मॉडरेट करत असतात की तुम्ही डेली काय काय करायला पाहिजे. ओके. वन्स इन अ व्हाईल कधीतरी कुठेतरी तुम्ही ट्रॅव्हल मध्ये आहात किंवा काही आहे किंवा तुम्ही कुठल्या तरी मीटिंग मध्ये आहात, काही असेल तर एखादा सेशन मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डिंग इथे बघू शकता. सो अगेन सेम पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. ओपन केल्यानंतर समजा जुलैतलं किंवा तुमचं जे बॅच चालू आहे त्याचं रेकॉर्डिंग बघायचं आहे. ओरिएंटेशन सेशन वरती क्लिक केलं समजा, ओरिएंटेशन सेशन बघायचं असेल तर, आणि त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. ओके. ओके. 30 डे चॅलेंज मध्ये सुरुवात होते त्यावेळेला तुम्ही गोल सेटिंग पासून करा, की तुम्हाला 30 दिवसामध्ये काय करायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 3 किलो किंवा 5 किलो वजन कमी करायचं असेल, तर ते तुम्ही त्या ठिकाणी गोल सेटिंग पासून सुरुवात होते 30 डे चॅलेंजची. त्यामुळे 30 डे चॅलेंज लाईव्ह करणं हे कधीही चांगलं आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही 30 डे चॅलेंज करू शकता. कन्सल्टेशन फोनवरून होईल. येस. सगळे क्वेश्चन्स घेऊ आपण सगळ्यात शेवटी. ओके. ओके. तुम्हाला 30 डे चॅलेंजचं कळलं की नक्की काय प्रोसेस आहे? चॅटमध्ये टाका. ओके. येस. गुड, गुड, गुड. सो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे स्टार्ट एंगेजिंग इन कम्युनिटी. ओके. कम्युनिटीमध्ये एंगेज करायचं म्हणजे काय? तर तुम्ही जेव्हा लॉग इन करता, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फीड दिसते. फीडवरती ह्या पोस्ट दिसतात. पोस्ट वाचा, पोस्टवरती कमेंट करा. जसं आता हे अगोदरचा जो न्यू मेंबर कनेक्टचा हे झाला होता, त्याची एक पोस्ट आहे. ओके. सो या पोस्टवरती तुम्ही, या पोस्टला तुम्ही असं लाईक करू शकता, कमेंट करू शकता. ओके. ती पोस्ट वाचायची, तुम्हाला काय वाटलं त्याच्यावरती टाकायचं. ओके. जसं आपण फेसबुकवरती कनेक्ट होतो एकमेकांशी. त्याच्यात संपदा मॅडम आहे, ती संपदा मॅडमनी त्यांना सगळ्यात जास्त जे लीडर बोर्डमध्ये नंबर 1 वरती त्या आल्या, त्याची त्यांनी पोस्ट टाकली आहे. त्यांना लाईक करायचं, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायचं. सो ऑल इन ऑल पॉझिटिव्हली कनेक्ट व्हायचं याच्यावरती, या पोर्टलवरती. पोस्टमध्ये एंगेज व्हायचं. तुम्ही कोर्सेसमध्ये व्हिडिओज वरती कमेंट करू शकता, जसं अगोदर सांगितलं. या ठिकाणी तुम्ही, या ठिकाणी कमेंट करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडे मेसेजेस सेक्शन आहे, जी कम्युनिटी आपण म्हणतो. ओके. तुम्हाला आता जे इग्नाइट युअर इनर हिलर मेंबर्स आहेत त्यांना हे फक्त दिसेल. ओके. जे लोक थायरॉइड, शुद्धीपात, डायबिटीस मध्ये आहेत त्यांना बाकीचं त्यांचं त्यांच्या मेंबरशिप प्रमाणे ह्या कम्युनिटी रूम्स दिसतात. ओके. या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके. तुमचे फीडबॅक या ठिकाणी देऊ शकता, तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी देऊ शकता. ओके. जसं या देवयानी विचारे मॅडमनी या ठिकाणी टाकलेलं आहे, आज आमचा 30 डे चॅलेंजचा शेवटचा दिवस. कसा महिना सुरू झाला आणि संपून गेला ते समजलेच नाही. जून महिन्याच्या शेवटी विकली कम्युनिटी कॉल अटेंड करून WBS ला जॉईन झाले. फ्रायडे फ्लॅगची प्रोग्रामचे सर्व व्हिडिओज बघून ऐकून घेतले. 50+ बोनस व्हिडिओज रोज मिळेल तसे बघितले जात होते. सो या पद्धतीने यांनी त्यांचा फीडबॅक या ठिकाणी टाकलेला आहे. सिमिलरली ज्योती तमनकर यांनी त्यांच्या ह्याच्यावरती कमेंट केलं. त्यांचं त्यांनी हे दिलेलं आहे, फीडबॅक टाकलेला आहे.
तुलसीदास जाधव यांनी इथे टाकलेलं आहे, माझी औषधे 31 ऑगस्टला मिळाली. त्यामुळे माझा आज आज माझा विरेचनात 4था दिवस आहे. विरेचन व्यवस्थित चालू आहे. माहिती पत्रकात सर्व माहिती व्यवस्थित दिली आहे. सो या पद्धतीने तुम्ही तुमचे फीडबॅक या ठिकाणी टाकू शकता. कनेक्ट पॉझिटिव्हली ऑन दिस. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे हे कशासाठी करायचं आहे, तर आपण एका, जसं वेबिनारमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स खूप महत्वाचा आहे. आपण कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये राहतो त्याचा बेनिफिट आपल्याला मिळतो आणि आपण त्या झोन मध्ये राहतो. आणि हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट याच्यामध्ये आहे की आपण त्या झोन मध्ये राहिलं की आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागतात. राईट. सो या पद्धतीने, आणि ह्या तुम्ही पोर्टलवरती जेवढ्या ऍक्टिव्हिटीज करता, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी यू डू ऑन पोर्टल, तुम्हाला प्रत्येकाचं पॉइंट्स मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉग इन केलं तर तुम्हाला 10 पॉईंट मिळतात. ओके. आणि तुम्ही लाईक केलं कोणत्या पोस्टला तर 10 पॉईंट मिळतात, कमेंट केलं तर 10 पॉईंट मिळतात, एखादा कोर्स कम्प्लीट केला तर त्याचे 100 पॉईंट मिळतात. ओके. आणि तुम्हाला तुमचे सगळे पॉईंट्स इथे या ठिकाणी लीडर बोर्डवर तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला सगळे पॉईंट्स तुमचे आता सध्या जर लीडर बोर्ड बघितलं तर नंबर 1 वरती मंजुश्री घाडी आहेत. त्या स्वतः MD पॅथॉलॉजिस्ट आहेत. ओके. आणि तरी सुद्धा हे फॉलो करतायत मंजुश्री घाडी. यांचे 4228 पॉइंट्स आहेत. संपदा गांधी यांचे ह्या 2 नंबर वरती आहेत, 4160 पॉइंट्स आहेत. नितीन शिंदेचे 2400 पॉइंट्स आहेत. तृप्ती कर्वे यांचे 2200 काहीतरी पॉइंट्स आहेत. संकेत तिजारे यांचे 2100 पॉइंट्स आहेत. सो हे पॉइंट्स जेवढे तुम्ही ऍक्टिव्हिटीज करत जाल, पॉझिटिव्हली कनेक्ट करत जाल पोर्टलवरती, त्याच्या हे पॉइंट्स अक्युमुलेट होत जातात. ओके. कोणत्या प्रोग्राम्स मध्ये तुम्ही आहात ते त्या पद्धतीने इथे तुमची मेंबरशिप पण दिसून येते. मंजुश्री घाडी TSP आणि थायरॉइड आणि DBS दोन्ही मध्ये आहेत. संपदा गांधी थायरॉइड शुद्धी 5 मध्ये आहे. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला सगळे पॉइंट्स या ठिकाणी दिसतात. आता फॉर एक्झाम्पल इथे लीडर बोर्ड, तुम्ही नवीन आहात, तुमचे काहीच पॉईंट अक्युमुलेट झालेले नाहीये आणि तुम्हाला बघायचं असेल की नक्की तुम्ही कुठे स्टँड करता. तर आता मी, माझं एक टेस्ट अकाउंट आहे, तर मी इथे सर्च मध्ये माझं नाव टाकलं MJ टेस्ट, तर माझे 90 पॉइंट्स आहेत. ओके. आणि माझी रँक सगळ्या मेंबर्स मध्ये 78 आहे. सो या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमची रँक किती आहे, तुमचे पॉइंट्स किती आहे, ऑल टाइम मध्ये किती आहेत, या महिन्यात किती आहेत, वीकली किती आहेत, हे तुम्ही बघू शकता. आता हे पॉइंट्स करायचं काय, तर याचं एक सरप्राईज आहे, ते नंतर अनाऊन्स केलं जाणार आहे. आणि याचा खूप मोठा बेनिफिट सगळ्यांनाच, तुम्हाला जे जे लोक ऍक्टिव्हली एंगेज होत आहेत, पार्टिसिपेट करतायत, रिझल्ट अचीव्ह करतायत, त्या सगळ्यांना होणार आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही लीडर बोर्ड वरती पण लक्ष ठेवा. फीड वरती सुद्धा तुम्ही जेव्हा लॅपटॉप वरती लॉग इन करता किंवा डेस्कटॉप वरती लॉग इन करता, त्यावेळेला फीड वरती सुद्धा उजव्या बाजूला लीडर बोर्ड तुम्हाला दिसतो. रँकिंग वाईज कोण कुठे आहे, काय आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला तुम्ही जर खूप खाली असाल तर तुम्हाला तुमचं नाव दिसणार नाही या ठिकाणी. ओके. सो इथे फक्त लीडर बोर्ड तुम्हाला दिसतो. ओके. सो या पद्धतीने तुम्ही मेसेजेस मध्ये एंगेज व्हायचं आहे आणि पॉइंट्स मिळवायचे आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट झालाय. समजलं का तुम्हाला कम्युनिटीमध्ये कसं एंगेज करायचंय, काय करायचंय? येस. आणि ऍक्शन मधला सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे अटेंड वीकली कम्युनिटी कॉल्स लाईव्ह. जसं अगोदर सांगितलं, पाथ एक्सप्लेन करत असताना मी तुम्हाला सांगितलं की वीकली कम्युनिटी सेशन जे आहेत ते लाईव्ह अटेंड करायचे आहेत. आणि ते जॉईन कसे करायचे, आता तुम्ही फर्स्ट टाइम इथे आला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक दिली गेली आहे. पण आपण पोर्टल वरती लॉग इन करून जॉईन करायला सांगतो सगळ्यांना. ग्रुपमध्ये कोणत्याही दुसऱ्या मीटिंगच्या, इव्हेंट्सच्या लिंक आपण शेअर करत नाही. ओके. सो पोर्टल वरून कसं लॉग इन करायचं, तर पोर्टल वरून कसं जॉईन करायचं, तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही लॉग इन करता त्यावेळेला आता सुरू असलेला कॉल तुम्हाला या ठिकाणी दिसतोय की कोणता कॉल, न्यू मेंबर कनेक्ट आता सुरू आहे. ओके. फॉर एक्झाम्पल मी आता जॉईन नाही केलेलं आणि मी पोर्टल वरती लॉग इन केलंय, तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल टुडे किती ते 11 ते 1 न्यू मेंबर कनेक्ट आहे. ओके.
आणि या ठिकाणी जॉईन बटन. आता हे जॉईन बटन वरती क्लिक करून तुम्ही कोणत्याही इव्हेंटला, मीटिंगला तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या मेंबरशिप लेवल्स नुसार तुम्हाला या ठिकाणी सगळे इव्हेंट्स दिसतात. ओके. वीकली कम्युनिटी कॉल जो आहे तो सगळ्यांना दिसतो. ओके. आणि आता या ठिकाणी मला टेस्ट अकाउंट असल्यामुळे सगळ्याला ऍक्सेस आहे, त्यामुळे इथे अपकमिंग वर्कशॉप जे आहे, जसं आता आज रात्री 8 वाजता डायबिटीज वाल्यांचं स्पेशल कॉल आहे. त्याच्यानंतर 9, 9:15 वाजता थायरॉइड वाल्यांचा आहे. हे माझं टेस्ट अकाउंट आणि मला सगळ्या प्रोग्राम्सला ऍक्सेस असल्यामुळे हे दिसतायत, हे तुम्हाला दिसणार नाही. ओके. तुम्ही जर त्या प्रोग्रामचे, त्या मेंबरशिपचे भाग असाल तर तुम्हाला दिसेल, परंतु अं, अ, जर नसाल तर तुम्हाला तुमची मेंबरशिप ज्या लेवलची आहे त्या पद्धतीने तुम्हाला वर्कशॉप्स, इव्हेंट्स या ठिकाणी दिसतील. ओके. सो आता याच्याशिवाय हा एक मेथड आहे जिथनं तुम्ही फीड वरनं जॉईन करू शकता. त्याच्याशिवाय जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल की आता पुढचे कोणकोणते सेशन्स आहेत, पुढचे कोणते वर्कशॉप्स किंवा मीटिंग्स ऑर्गनाईज झालेले आहेत, तर तुम्ही वर्कशॉप या टॅब वरती क्लिक करून बघू शकता. इथे वर्कशॉप्स वरती क्लिक केलं की तुम्हाला पुढचे असणारे सगळे सेशन्स, म्हणजे आज 11 ऑगस्ट आहे, 11 ऑगस्टला आता सध्या हा न्यू मेंबर कनेक्ट चालू आहे. इथनं पण क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. ओके. हे कदाचित तुमच्या मेंबरशिपमध्ये तुम्ही याचे मेंबर्स नसाल, त्याच्यामुळे हे तुम्हाला कदाचित दिसणार नाही. ओके. त्याच्यानंतर काही फॅमिली डॉक्टर सोबतचे कन्सल्टेशन असतील तर ते तुम्ही बघू शकता. जसं आता 13 तारखेला आपण जेव्हा आता थोड्या वेळापूर्वी अपॉइंटमेंट कशी बुक करायची हे दाखवलं होतं. त्यावेळेला 13 तारखेची 4:30ची आपण अपॉइंटमेंट बुक केली, तो सेशन या ठिकाणी दिसतो. ओके. तर मग हा सेशन या ठिकाणी दिसतो, पण आता डॉक्टर कन्सल्टेशन आहे जे फोनवरनं होणार आहे, ऑनलाईन होणार नाही. त्याच्यामुळे इथे जॉईन करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला कॉल येईल आणि आणि कॉलवरनं गाईड केलं जाईल. ओके. सो 15 ऑगस्टला आपला पुढचा वीकली कम्युनिटी कॉल आहे. ओके. आणि ही जी वेळ असते, 8 वाजताची वेळ आहे वीकली कम्युनिटी कॉलची. दर शुक्रवारी 8 वाजता हे असतो. आणि सगळे सेशन जे शेड्यूल टाइम आहे त्याच्या 15 मिनिटं अगोदर हा जो जॉईन बटन आहे तो ऍक्टिव्हेट होतो आणि हा निळा दिसायला लागतो. मग त्याच्यावरती क्लिक करून ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी पर्पल दिसतोय, असा पर्पल होतो. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. सो हे बटन ऍक्टिव्हेट होतं एकतर मीटिंग सुरू झाल्यानंतर किंवा मीटिंग सुरू व्हायच्या 15 मिनिटं अगोदर. ओके. शेड्यूल टाइम जो असेल त्याच्या 15 मिनिटं अगोदर हे येतं. सो तुम्ही या ठिकाणी वर्कशॉप्स वरती क्लिक करून तुमचं पुढचं शेड्यूल बघू शकता, कधी काय आहे. आणि तुम्ही फीड वरती सुद्धा तुम्हाला आजचे सेशन कोणते आहेत ते दिसतात आणि तिथनं पण तुम्ही जॉईन करू. क्लिअर आहे हे की सेशनला, कुठल्याही वीकली कॉलला कसं जॉईन करायचं? 30 डे चॅलेंजचं पण असंच असणार आहे. 30 डे चॅलेंजचं पण तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि तिथनं जॉईन करायचं. ओके, गुड. देन नेक्स्ट आहे ते म्हणजे बघूया आपण मॅप वरती. ओके. सो हे सगळे पॉइंट्स आय होप तुमच्या लक्षात आले असतील. आता पुढे काय करायचं आहे? पुढे सगळ्यात महत्वाचं आहे की आता आपण क्वेश्चन आन्सर साठी ओपन करूया सेशन. ओके. क्वेश्चन आन्सर घेऊया. तुम्ही हँड रेज करा किंवा चॅटमध्ये टाका तुमचा काय प्रश्न असेल ते. हँड रेज केला तर मी तुम्हाला अनम्यूट करू शकेन. मनीष कुलकर्णी. येस. मनीषजी बोला, तुम्ही हँड रेज केलाय, अनम्यूट करून बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर हे 5 डेजचे प्रोग्राम 5 दिवस बघायचे हम्म. आणि जे 30 डेज चॅलेंज आहे हम्म. ते त्याच्यानंतर जॉईन करायचं. येस, करेक्ट. पण समजा आता त्या 5 दिवसात समजा इकडे-तिकडे आपल्याकडनं झाले नाही आणि ते 16 तारखेला आपलं 30 डे चॅलेंज आहे आणि हो. त्यात आपल्याला पार्टिसिपेट नाही करता आलं तर? नाही, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही पॅरलली पण बघू शकता. कारण काय की इनिशियली सुरुवातीला जे आहे 30 डे चॅलेंज सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला 5 दिवसाचं फ्लॅगशिप प्रोग्राम हा कम्प्लीट करा आणि 50 प्लस व्हिडिओ जे आहेत ते पण बघणं सुरू करा, हे याच्यासाठी सांगितलं जातं
कारण तुम्हाला त्याच्यातनं अवेअरनेस येईल तुमच्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल. तुम्ही ओके. समजून घेऊ शकाल आणि तुम्ही जे कन्सल्टिंग करणारे डॉक्टर असतात त्यांना इनपुट देऊ शकता, की मला ह्या गोष्टींनी त्रास होतो किंवा इव्हन बिहेवियरल गोष्टी, की एखाद्या वेळेला बर एक नॉर्मल ट्रेंड आहे, की व्यक्ती जर खूप उपाशी असेल, तर त्याची चिडचिड जास्त होते. ओके. राइट? बराच वेळ खाल्लं नाही, की मग त्याची चिडचिड जास्त असते. तर एक एका हं, प्रकारच्या व्यक्तींबद्दल हे होऊ शकतं. तुम्हाला ते पॅटर्न आहे का? जेव्हा तुम्ही हे व्हिडिओज हं. बघता त्यावेळेला हे सगळे पॅटर्न्स तुमच्या लक्षात यायला लागतात आणि नाही, नाही. तुम्ही ते मी नोट्स केल्या, की हे करू शकता. सो विचारतो म्हणून ह्याच्यासाठी आहे, हं, की आज 11 तारीख आहे आणि हो, 16 हो. तारखेला चालू होणार आहे. तर टाईम थोडा कमी हो, तेवढ्यात व्हायला पाहिजे म्हणून विचारतो. येस, 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 येस. आणि 30 डे चॅलेंजचं आपण रेकॉर्डिंग यासाठी देतो, की फॉर एक्झाम्पल तुमचं हे आज तुम्ही व्हिडिओ बघणं सुरू केलं. 15-16 तारखेपर्यंत तुमचे 5 दिवसाचे व्हिडिओज बघून झाले, पण कन्सल्टेशन तुमचं पुढच्या आठवड्यात आहे. मग तुम्ही हां, हां. फॉर एनी रिझन तुम्ही जर ओके. 30 डे चॅलेंज 16 तारखेला सुरू नाही करू शकलात, हां. पण तुमचं 2-4 दिवसानंतर तुम्हाला जॉइन करायचं आहे. राइट? ओके. तर तुम्ही त्यावेळेला सुरू करू शकता. मग त्यावेळेला तुम्ही रेकॉर्डिंग्ज बघून घ्यायचे अगोदर काय-काय झालंय. ओके, ओके. राइट? मला वाटलं, की तर नेक्स्ट हां. चॅलेंजमध्ये भाग घेता येतो असं काही. तसं हो, नाही ना? हो. नाही तसं काही नाहीये. तुम्ही ओके. इमिजिएटली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. फक्त काय आहे, की एक एक्झाम्पल घ्या, की आपण शाळेत ॲडमिशन घेतली किंवा कॉलेजमध्ये बरोबर. ॲडमिशन घेतली. कॉलेज सुरू होत असेल 1 जुलैला, राइट? हो, पण आपण ॲडमिशन जर 15 जुलैला घेतली, तर हो. आपल्याला ते कॅच अप करावं लागतं ना सगळं करिक्युलम हो, हो. अगोदरच. तर त्या पद्धतीने इथे सगळं करायला लागेल. ओके, ओके, ओके. तुम्ही 16च्या ऐवजी समजा 20 तारखेला 30 डे चॅलेंज सुरू केलं, तर अगोदरचे व्हिडिओज बघून कॅच अप करावं लागेल तुम्हाला. ओके सर. ओके. थँक यू. येस, वेलकम. हां, मानसी कुलकर्णी म्हणतायत, "मोबाईलवरून करता येईल ना जॉइन?" हो, हो, हो. इन्कॉग्निटो नाही, तुम्ही नॉर्मल मधनं करू शकता. मी इन्कॉग्निटो याच्यासाठी केलंय, की नॉर्मल ब्राउझरवरती माझा ॲडमिनचा ॲक्सेस आहे. मला तुम्हाला अ, अ, तुमचं युजर लेव्हलच्या ॲक्सेसनी काय दिसतं ते दाखवायचं होतं, म्हणून मी इन्कॉग्निटो घेतलेला आहे. तुम्ही नॉर्मल ब्राउझरमधनं करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके आणि प्रतीक्षाजी म्हणतात, "अपॉइंटमेंट बुकिंग ऑप्शन नॉट अवेलेबल ऑन माय स्क्रीन." ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. तो अनेबल होईल. तुम्ही सुरू करा फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्राम आणि तो अनेबल होईल. तरी सुद्धा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तर आपला जो WhatsAppचा नंबर आहे, कम्युनिटी सपोर्टचा जो नंबर आहे, WBS सपोर्टचा, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. अपॉइंटमेंट बुकिंग ह्याच वीक अवेलेबल असणार का? नाही, तुम्ही केव्हाही करू शकता अर्चना मॅडम. अपॉइंटमेंट बुकिंग तुम्ही तुमच्या सोयीने तुम्हाला पाहिजे त्यावेळेला करू शकता. परंतु स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट जर अपॉइंटमेंटचा डॉक्टरांशी कन्सल्टेशन करून घ्यायचा असेल, तर तुम्ही 5 दिवसाचे प्रोग्राम्स अगोदर बघून घ्या. नोट्स काढा. 50 प्लस व्हिडिओज बघणं सुरू करा. नोट्स काढा प्रकृतीच्या आणि नंतर अपॉइंटमेंट बुक करा. ओके. वरती जातो थोडंसं. डू यू नीड टू बुक अकाउंट कन्सल्टेशन विदिन दिस 5 डेज? काही गरज नाही आहे. तुम्हाला जेव्हा योग्य वाटतं त्यावेळेला बुक करा. परंतु तुमचं 30 डे चॅलेंज तुम्हाला जर सुरू करायचं असेल, तर 30 डे चॅलेंजच्या अगोदर तुमचं कन्सल्टेशन होणं गरजेचं आहे. कारण 30 डे चॅलेंजमध्ये काही गोष्टी फॉर एक्झाम्पल विरेचन, घरगुती विरेचन सांगितलं जातं. ते घरगुती विरेचन तुमच्या प्रकृतीनुसार काही औषधं सांगितल्या जाते. काही लोकांना आवळा पावडर सांगितली जाते, काही लोकांना हळद सांगितली जाते. ओके. तर ते जे सांगणं आहे ते कन्सल्टेशनमध्ये होणं जास्त योग्य आहे. ओके. तर तुम्ही ते कन्सल्टेशन कंप्लीट करून मग 30 डे चॅलेंज सुरू केलं तर दॅट इज बेटर किंवा 30 डे चॅलेंजच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी कन्सल्टेशन झालं तर काही हरकत नाहीये. अर्चना मॅडम म्हणतात कन्सल्टेशन विल बी ऑडिओ. हो, फोनवरून होईल. केदारजींचं उत्तर दिलेलं आहे. ओके, ओके. संध्या मॅडम लिव्हिंग. ठीक आहे, काय हरकत नाही. रेकॉर्डिंग आहेच. ओके. आणखी कोणाचा प्रश्न राहिलाय? मोबाईलवरून करता येईल. येस. आता याच्यानंतर मी मोबाईलवरचं पण डेमो देतोय क्विकली. ओके. ते पण तुम्हाला कळून येईल. रेश्मा मॅडम म्हणतायत, मला
ड्रग फ्री डायबिटीज प्रोग्राम बुक करायचा आहे, ज्याला 20% डिस्काउंट 50 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यासाठी मी सावंत मॅडमला मेसेज पाठवला आहे, पण अजून रिस्पॉन्स नाहीये. तुम्ही गाईड करू शकता? ओके, डायबिटीज चा तुम्ही याच्यावरती हे करा, आपला जो WBS सपोर्ट नंबर जो आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि तुम्हाला नक्कीच गाईड केला जाईल तिथनं. कम्युनिटी सपोर्ट नंबर मी परत इथे टाकतोय, 9373175554. ओके, हा नंबर सेव्ह करून घ्या तुमच्या इथे. रेश्मा मॅडम म्हणतात मला डायबिटीसचे औषध मिळाले आहे, ते रोज घेते आहे. व्हेरी गुड. आणि कोणाला काही प्रश्न आहे? वेलकम रेश्माजी. मनीषजी, तुम्हाला बोलायचं आहे परत का अगोदरच हँड रेज आहे? हां, सर. येस, बोला. सर फॅमिली डॉक्टर शी जे कन्सल्टेशन करायचं आहे. हा हा. फॅमिली डॉक्टर म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे? आम्ही ज्यांना रोज दाखवतो ते का तुमच्याकडचे? नाही नाही नाही, फॅमिली डॉक्टर म्हणजे आपल्याकडे डॉक्टरांचं जे पॅनल आहे ते त्यातले. पॅनल जे आहे, आता काय झालंय की तुम्ही तुमचं वय मला माहित नाही, पण 50. माझ्या लहानपणी फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट असायचा. म्हणजे आपल्याला काही झालं, सर्दी परस झालं किंवा सर्दी खोकला झाला, ते काय व्हायरल इन्फेक्शन झालं, हो, काहीही हो. झालं, तरी आपण सगळ्यात पहिले आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जायचो. हो, आपली अख्खी हो. फॅमिली त्यांच्याकडे जायची आणि त्यांना पूर्ण अजून आहे ना फॅमिलीची आमचं आहे. हिस्ट्री माहिती आहे ना. आहे, आहे, हा, आहे. तर त्यांना सगळी फॅमिलीची हिस्ट्री माहित आहे की म्हणजे हो, हेरिडेटरी रोग काय आहे, डायबिटीस बरोबर आहे. फॅमिलीमध्ये आहे का, बीपी फॅमिलीमध्ये आहे का, हं, हं. वडिलांना काय आहे, मुलाला काय आहे, सगळं त्यांना माहित असायचं. तर आपलं सगळ्यात पहिला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असायचा तो फॅमिली डॉक्टर. आणि नंतर बरोबर. मग काय वाटलं की समजा आता आपल्याला काही हाडच मोडलंय, मग ऑर्थोपेडिक कडे जायचं आहे, तर तो फॅमिली डॉक्टर हं. सांगितलं की इकडे जा. आणि मग आपण तिकडे जायचो आणि बरोबर मग आहे. ते कन्सल्टेशन घ्यायचं. राईट. सो येस. इथे प्रकृतीमध्ये जेवढे डॉक्टर आहेत, इन्क्लुडिंग सुयोग सर, जेवढे डॉक्टरचं पॅनल आहे, हे सगळे अ, असं ऍक्ट करतात जसं फॅमिली डॉक्टर. ओके. हो, तर बरोबर आहे. तुमची हिस्ट्री कशी घ्यायची तिथपासनं ते सगळं, हिस्ट्रीपासनं सगळं येतं त्याच्यामध्ये. ओके सर, ओके. तो हे जे आहे डॉक्टर स्नेहल, डॉक्टर सलोनी, त्याच्यानंतर डॉक्टर संकेत, ह्याच्यापैकी कोणीही तुम्हाला असाइन होऊ शकतं. ओके. डॉक्टर सलोनी मला वाटते फर्स्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतील. आता मला ते ते ऑपरेशनल लेवल एवढं माहित नाहीये, त्याच्यामुळे मी पूर्णपणे येस सर. एक्झॅक्टली सांगू नाही शकणार. पण ओके. सिनियर कन्सल्टंट म्हणा किंवा सिनियर डॉक्टर त्या टीम मध्ये जे आहेत, ज्या डे चॅलेंज पण मॉडरेट करतात आणि तुमचं नेक्स्ट लेवलचं कन्सल्टिंग पण करतात, त्या डॉक्टर स्नेहल आहेत. ओके, ओके. ओके. सो तुमचं सगळं कन्सल्टिंग इकडनंच होईल. ओके सर. थँक यू. आणि काही प्रश्न आहेत? मला 6 तारखेचा व्हिडिओ कुठे बघायचा आहे? 6 तारीखचा व्हिडिओ, 6 तारीख म्हणजे कुठली? 6 तारखेचा कुठला व्हिडिओ? हो, चालेल मनीषजी. मी करणार 10 मिनिट आहेत. 6 तारखेचा व्हिडिओ, फर्स्ट डे. नाही, 6 तारखेचा काही व्हिडिओ नाही आहे. तुम्ही वेबिनार मध्ये होतात ना, 6च्या वेबिनार मधून जॉईन झालात ना तुम्ही. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता मेघना मॅडम. मेघना मॅडम, तुम्ही 6 तारखेला जॉईन झालात ना? 6 तारखेच्या वेबिनार मध्ये जॉईन झालात ना तुम्ही? 6 तारीख बुधवार होता. बुधवारी कुठलाही सेशन नव्हतं दुसरं, त्याच्यामुळे त्याचं काही रेकॉर्डिंग मिळणार नाही तुम्हाला. ओके, तोपर्यंत मी मोबाईल वरती जॉईन होतो. येस. आणि मोबाईल वरनं तुम्हाला डेमो दाखवतोय.
एकच मिनिट द्या. मी मोबाईलवरनं मीटिंग जॉइन करतो आणि त्याच्यावरनं मोबाईलवरनं परत एकदा तुम्हाला सगळ्या पोर्टलचा डेमो दाखवतो. Recording in progress. Recording in progress. ओके, मोबाईलचा स्क्रीन दिसतोय. सगळ्यांना मोबाईलचा स्क्रीन दिसतोय. राईट. सो सेम तीच लिंक वापरायची आहे, learn.wellbeingsutra.in/web/login. ओके, तीच लिंक वापरायची आहे. तोच आपला नंबर, जो रजिस्टर्ड नंबर आहे, तो टाकायचा आहे. ओके, आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकायचा आहे, 850921. ओके, आणि त्याच्यात जसं आपल्याला लॅपटॉप वरती लॉग इन चा पॉपअप आलेला आहे, तसाच या ठिकाणी लॉग इनचा पॉपअप येतो आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केलं की इथे तुम्हाला फीड दिसेल सगळ्यात पहिले. ओके, फीड मध्ये सगळ्यात वरती तुम्हाला आत्ताचे जे चालू सेशन्स आहेत, जे अपकमिंग मीटिंग्स आहेत आजच्या, ते दिसतील. त्याच्या खाली तुम्हाला जे तुमचे अवेलेबल स्लॉट्स आहेत ते दिसतील. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट दिसतील सगळ्या. ओके, आणि जसं तुम्हाला सांगितलं की लॅपटॉप वरती जो मेनू आहे तो सगळ्यात वरती दिसतो. मोबाईल वरती हा मेनू खाली दिसणार तुम्हाला. जसं या ठिकाणी तुम्ही बघाल, फीड आहे, वर्कशॉप आहे, कोर्सेस आहे, मेसेजेस आहे, लीडर बोर्ड आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही कोर्सेस वरती क्लिक करायचा आहे. हा जो ओपन बुक आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे सगळ्यात वरती हा सिक्वेन्शियली तुम्हाला दिसणार आहे. हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. सगळ्यात पहिले 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम वरती क्लिक करायचं आहे. ओके, आणि तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक करू शकता. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर जिथे तुम्ही सोडलं होतं रेकॉर्डिंग, जे बघणं, त्या ठिकाणपासून ते सुरू होईल. ओके, किंवा तुम्ही या ठिकाणी जो कॅमेरा आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. डे 1 चा बघायचा आहे फॉर एक्झाम्पल, तिथे डबल क्लिक करून प्ले करू शकता. ओके, इथे तुम्हाला आवाज येणार नाही कारण की मी मोबाईल वरती म्यूट करून ठेवलेला आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ प्ले करू शकता. तुम्हाला डे 2 च जर करायचं असेल तर तुम्ही पाठीमागे हा बॅक एरो जो आहे त्याच्यावरती क्लिक करून पाठीमागे यायचं. डे 2 चा बघायचा असेल तर परत त्याच्या समोर असलेल्या कॅमेरा आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि प्ले करायचं. ओके, सो या पद्धतीने हे व्हिडिओज प्ले प्ले करायचे आहेत, बघायचे आहेत. ओके, परत तुम्हाला पाठीमागे जायचं असेल तर ह्या बॅक एरो वरती क्लिक करायचं आहे.
आणि बघू शकता. सो वन बाय वन तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघायचे आहेत. तर आता 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये जर तुम्ही बघाल, तुम्हाला या ठिकाणी हे 5 दिवसाचे प्रोग्राम दिसतायत आणि त्याच्या खाली आणखी 5 दिवसाचे व्हिडिओज दिसतायत आणि त्याच्या खाली आणखी बॅच 1 चे पण व्हिडिओज दिसतायत. आता हे बॅच 1 चे तुम्ही बघण्याची काही गरज नाही आहे. कारण की सगळ्यात पहिले जे झाले होते त्याचे ते व्हिडिओज आहेत. तुम्हाला जे करायचे आहेत ते 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम ह्याच्यामधलेच हे 5 व्हिडिओ बघायचे आहेत. बाकीचे नाही बघितले तरी चालेल. ओके. परत पाठीमागे जायचं असेल तर बॅक एरो वरती क्लिक करायचं. 50 प्लस व्हिडिओज जे आहेत त्याच्यावरती क्लिक करून ते ओपन करायचं आणि अ, परत तुम्हाला इथे वेगवेगळे सेक्शन दिसतील. बाय डिफॉल्ट अग्नीवर परिणाम करणारे घटक, त्याच्या खाली अलास्का, त्याच्या खाली आहे अबाउट रिइन्स्टेट मेटाबॉलिझम, त्याच्या खाली अदर इम्पॉर्टंट व्हिडिओज, विविध रोग, विचार, उपचार पद्धती, रोग चिकित्सा आणि उपचार कसे करावे, हे सगळे तुम्हाला 56 व्हिडिओज या ठिकाणी दिसतात. ओके. तुम्हाला बघायचं असेल तर एक एक व्हिडिओवरती क्लिक करायचं. त्याच्या समोर जो व्हिडिओ बघायचा आहे त्याच्या समोरच्या आयकॉन वरती, कॅमेरा आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ प्ले होईल. ओके. त्याच्यावरती डबल क्लिक करून प्ले करायचं. ओके. मोबाईल वरनं तुम्हाला याच पद्धतीने तुम्ही 30 डे चॅलेंजचे व्हिडिओज रेफर करू शकता. ओके. आता मध्ये कोणीतरी रेश्मा मॅडमने विचारलं होतं की त्यांना डायबिटीसचा फास्ट ट्रॅक करायचा आहे याला. तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे फास्ट ट्रॅकिंग डायबिटीज अँड थायरॉइड रिव्हर्सल प्रोसेस ह्याच्यावरती क्लिक करून हे रेकॉर्डिंग एकदा बघून घ्या रेश्मा मॅडम. आणि आपला जो WBS सपोर्ट आहे त्याच्यावरती मेसेज करा. ओके. सो या पद्धतीने तुम्ही व्हिडिओज बघू शकता. मोबाईल वरनं तुम्हाला कम्युनिटी ऍक्सेस करायचं असेल तर मेसेजेस वरती क्लिक करा. मेसेजेस वरून म्हणून इग्नाइट युअर इनर हिलर तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसेल. या ठिकाणी तुम्ही इथं मेसेज करू शकता. या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता, हॅलो ऑल. मला जे वाटतं तसं मेसेज करा. तुम्ही या ठिकाणी हा जो प्लस एरो आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काही इमेजेस वगैरे अपलोड करायचे असतील तर त्या इमेजेस वगैरे अपलोड करू शकता तुम्ही. इमेजेस म्हणजे तुम्हाला एखादी रेसिपीचं तुम्ही फॉलो केली असेल आणि हे टाकलं त्याचे फोटो तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही हे टाकू शकता. ओके. या पद्धतीने तुम्ही कम्युनिटी ऍक्सेस करू शकता. फक्त याच्यामध्ये काय आहे की आपण एक कोड ऑफ ऑनर हे करायचं आहे की आपण ज्या प्रॅक्टिसेस इथे WBS मध्ये फॉलो करतो त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्सेस, त्याच्याबद्दलचे फीडबॅक या ठिकाणी तुम्ही शेअर करा. इतर कुठल्याही गोष्टी या ठिकाणी शेअर करू नका. आणि जसं वेबिनार मध्ये पण सांगितलं होतं तसं सेल्फ प्रमोशन आपण इथे अलाउ करत नाही कुठलंच कोणाचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कम्युनिटीमध्ये एंगेज करा, पोर्टलवरती एंगेज करा. ओके. मोबाईल वरनं तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर अगेन या ठिकाणी तुम्हाला स्लॉट्स दिसतात. याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कॅलेंडर ओपन दिसेल. ओके. समजा मला 14 ची अपॉइंटमेंट बुक करायची आहे तर 14 वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टाइम स्लॉट्स कोणते अवेलेबल आहेत ते दिसतं. त्याच्यावरती क्लिक केलं की बुक स्लॉट येतं आणि बुक स्लॉट वरती क्लिक केलं की जसं लॅपटॉप वरती दाखवलं त्या पद्धतीने तुमचा स्लॉट बुक होईल. ओके. या पद्धतीने हे सगळं फॉलो करायचं आहे. मोबाईल वरती कसं ऍक्सेस करायचं कळलं सगळ्यांना? काही प्रश्न याच्याबद्दल? चॅटमध्ये टाका म्हणजे मला कळेल, मला कळलं की नाही.
हॅलो, आवाज येतोय ना माझा? माझा आवाज येतोय ना? येस, येस, येस. म्हणजे मी असं अज्युम करतो की अं, तुम्हाला सगळं समजलंय. ओके. आता लॅपटॉप मोबाईलवरचं स्क्रीन मी शेअरिंग स्टॉप करतो. ओके. आणखी काही क्वेश्चन्स असतील तर आपण घेऊ शकतो क्वेश्चन्स. कोणाला काही लॉग इन म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा किंवा आणखी काही इतर काही क्वेश्चन्स असतील, आपण क्वेश्चन घेऊ शकतो. ओपन फॉर क्वेश्चन्स. ओके. आणि पुढचा मुद्दा तोपर्यंत कव्हर करूया. क्वेश्चन आन्सर चालू आहेत. आणि आता नेक्स्ट इज ऍक्शन. तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल. राईट. ऍक्शन विथ BIF मोड. BIF मोड म्हणजे काय? माहिती आहे का तुम्हाला BIF मोड? ऍक्शन्स ऑन BIF मोड माहिती आहे का? चॅटमध्ये सांगा, तुम्हाला माहिती आहे का BIF मोड? नाही. अनुजा आळशी मॅडम म्हणतात की नाही. दीपकजी पण म्हणतात नाही. ओके. लेट मी एक्सप्लेन. BIF मोड हा आहे की सिंपल ब्रेन इन द फ्रीजर मोड. ओके. आपण फ्रीजर मध्ये टाकल्यानंतर त्या गोष्टीचं काय होतं ते काहीच नाही. आपला जो मेंदू आहे, जे विचार आहेत ते सगळे फ्रीजर मध्ये टाकायचे. सरांनी सगळं गायडन्स दिलेलं आहे, स्टेप्स दिलेल्या आहेत, आपलं पोर्टल आहे, सपोर्ट आहे. बाकीचा काहीही विचार करायचा नाही, फोकस याच्यावरती करायचा आणि फॉलो करायचं ऍक्शन. ओके. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड BIF मोड. ब्रेन इन द फ्रीजर मोड. ओके. समजलं का? ब्रेन इन द फ्रीजर मोड सांगितल्या त्या पद्धतीने ऍक्शन करायचे आहेत. ओके. आणि जेवढा आपण जास्त विचार करू, सरांनी कदाचित वेबिनार मध्ये पण सांगितलं असेल की अनालिसिस अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. जितका जास्त विचार आपण करू तेवढं जास्त आपण कन्फ्युज होतो. ओके. आणि त्याच्यामुळे ज्या सांगितल्यात ऍक्टिव्हिटीज त्या पद्धतीने त्या ऍक्टिव्हिटीज करत राहा आणि एन्जॉय द जर्नी. व्हॉट एल्स? जर्नी एन्जॉय करायचा, प्रोसेस एन्जॉय करायची. टेन्शन नाही घ्यायचं प्रोसेससाठी. आमची टेक्निकल सांगायचं झालं तर पोर्टलच्या सपोर्टसाठी आमची टीम आहे. व्हॉट्सअप तुम्हाला ऍक्सेसेबल आहे. ओके. आणि तुम्हाला ओरिएंटेशनसाठी एक कॉल येईल, तो आहे. त्याच्यानंतर डॉक्टरची टीम आहे, मेडिसिन्सची टीम आहे, एक्सपर्ट तुम्हाला अवेलेबल आहेत, ऑनलाईन सगळे रेकॉर्डिंग्स आहेत. ओके. हजारो लोक या प्रोसेस मधनं गेलेले आहेत. बरेच जण रगलेस झालेले आहेत. ओके. त्याच्यामुळे बाकी इतर काही विचार नाही करायचा आणि प्रोसेसवरती फोकस करायचा. येईल येईल. अनुजा मॅडम येईल, त्यांचा मेसेज येईल मेडिसिन संदर्भात. ओके. व्हॉट्सअप वरती आपला जो सपोर्ट नंबर आहे त्याच्यावरती परत एकदा हा मेसेज करून ठेवा, म्हणजे आम्ही फॉलोअप घेऊन तुम्हाला कळवतो त्या पद्धतीने. ओके. येस. सो परत एकदा रिवाइज करतो. मला वाटतं की आपण हे गोल्स अचीव्ह केलेले, की तुम्ही सुरुवात कशी करायची, काय करायची, हे तुम्हाला समजलेलं आहे. ऍक्शन्स कशा सुरुवात करायच्या, काय काय गोष्टी करायच्या ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं तुम्ही जेव्हा करता या प्रोसेसमध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन ऑटोमॅटिक येईल. पॉइंट्स गेन झाले आणि तुम्ही ऍक्शन करत राहिले, तुम्हाला मिनिमल तरी रिझल्ट मिळायला लागले तरी तुम्ही सर्टिफिकेशन साठी एलिजिबल व्हाल आणि ते सर्टिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला बघायचं आहे का सर्टिफिकेट कसं असतं? अगोदरच्या लोकांचं जे झालेलं आहे, ते सर्टिफिकेट कसं असतं हे बघायचं आहे का? मला इंटरेस्ट असेल तर सांगा, म्हणजे मग मी एखादं सर्टिफिकेट जुन्या मेंबरचं दाखवतो. सर्टिफिकेट. येस.
अशा पद्धतीचं सर्टिफिकेट असतं. डिजिटल सर्टिफिकेट आहे. वेलबिंग नेस्ट फ्रीडम सर्टिफिकेट. नितीन शिंदे यांना हे मिळालेलं आहे. सरांचे सिग्नेचर आहे. कोणत्या महिन्यात दिलं गेलंय ती तो महिना या ठिकाणी असतो. ओके. कसं वाटतं हे सर्टिफिकेट? आवडलं का? ओके. सो अशा पद्धती दिसतंय ना, सर्टिफिकेट दिसतंय ना, विजिबल आहे ना? आय होप आहे. सो अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज या जर्नीमध्ये ज्या पाथमध्ये सांगितलेल्या आहेत त्या कम्प्लीट कराल. ओके. ग्राउंड रूल्स आय एम व्हेरी थँकफुल की तुम्ही सगळे ग्राउंड रूल्सला अधेअर केलं आणि तुम्ही सपोर्ट केला या कॉलमध्ये, त्याच्याबद्दल आय एम व्हेरी मच थँकफुल. ओके. परत एकदा इनिशियल स्टेप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. पाथ तुम्हाला मिळेलच थोड्या वेळामध्ये व्हॉट्सअपवरती. तो त्याची प्रिंटआउट घ्या, कलर प्रिंटआउट घ्या, ब्लॅक अँड व्हाईट घ्या, व्हॉट एव्हर इज कन्व्हिनियंट टू यू. तुमच्या जवळ ठेवा आणि पोर्टलला लॉग इन करा. पोर्टल लॉग इनची ही लिंक आहे. ओके. आणि सपोर्टचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे. एक ओरिएंटेशन कॉल येईल, व्हॉट्सअप सपोर्ट मिळेल आणि कन्सल्टेशन साठी तुम्हाला सपोर्ट मिळेल. ओके. प्रायमरी ऍक्शन्स 5 दिवसाचा फ्लॅगशिप प्रोग्राम बघून घ्या. फिल द फॉर्म्स. स्टार्ट वॉचिंग 50+ बोनस व्हिडिओज. अपॉइंटमेंट बुक करा. कन्सल्टेशन करून घ्या. 30 डे चॅलेंज मध्ये या. कम्युनिटीमध्ये एंगेज राहा आणि वीकली कम्युनिटी कॉल्स जॉईन करा. आणि क्वेश्चन आन्सर्स आपण अजूनही काही प्रश्न असतील तर वी आर स्टील ओपन फॉर क्वेश्चन आन्सर. ऍक्ट नाव इन ब्रेन इन द फ्रीजर मोड. ओके. आणि एन्जॉय द जर्नी. ओके. सरांच्या गायडन्स मध्ये सगळेजण ड्रगलेस होणार आहेत. ओके. सो दिस इज इट. काही प्रश्न, शेवटचे प्रश्न काही आहेत? यू वॉन्ट टू से समथिंग? या सेशन बद्दल काही फीडबॅक आहे? थँक्यू. किंवा शेवटचा काही प्रश्न आहे? जर प्रश्न नसतील तर आपण कॉल थांबवूया. जसं सांगितलं होतं जवळपास 90 मिनिटापर्यंत हा चालेल. आता 12:30 वाजलेले आहेत. बरोबर 90 मिनिटं झालेले आहेत. येस. दीपकजी, तुम्हाला काही सांगायचं आहे? अनम्यूट केलंय तुम्ही. थँक्यू शिल्पाजी. थँक्यू वैशालीजी. दीपकजी, तुम्हाला बोलायचं आहे? ओके. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा खूप खूप आभारी आहे आणि तुमचं याच्या पुढचा जर्नी खूप स्वास्थ्यवर्धक, आनंददायी आणि सुखासमाधानाचा हो, अशा मी शुभेच्छा देतो आणि आपला हा कॉल आपण इथे थांबवूया. थँक्यू व्हेरी मच.